नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण सातवीचा आपण जो धडा सुरू केलेला आहे तो आहे SCF अँड LCM, मसावी आणि लसावी. तिसरा धडा आहे आपला. याच्या अगोदर आपला दुसरा धडा झाला, आता हा तिसरा धडा आहे. आणि याच्या अगोदरचा जो पहिला धडा आहे तो आपण बाकी ठेवलेला आहे. आणि तुम्हाला प्रथम सत्राला काहीच नाही, फक्त 8 धडे शिकायचे. किती धडे शिकायचे? 8. तर त्या 8 धड्यापैकी हा तिसरा धडा आहे. तर याचं नाव आहे मसावी व लसावी, SCF अँड LCM. तर याच्यात सराव संच 10 पासून तर सराव संच 14 पर्यंत शिकायचंय तुम्हाला. तर त्यातला सराव संच 10 आणि 11 आपला ऑलरेडी झालेला आहे. तुम्ही नीट बघा व्हिडिओ आणि त्याचे होमवर्क मला दाखवत जा. तुम्ही बरेचसे लोक आणखी व्हिडिओ पण बघत नाहीये, होमवर्क पण दाखवत नाहीये. असं नका करू, नाहीतर मग मला व्हिडिओ बनवायला काही इंटरेस्ट येणार नाही आणि मी व्हिडिओ करणं बंद करून टाकेल मग हळूहळू. त्याच्यामुळे प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ बघा, त्याचे होमवर्क दाखवा, म्हणजे मला पण थोडीशी प्रेरणा मिळते आणि मी आणखी जोमाने व्हिडिओ बनवू शकतो. ओके बाळांनो, तर आज मात्र आपण सराव संच 12ला स्टार्ट करणार आहोत. कारण मी 2 दिवसापासून 2 व्हिडिओ तुम्हाला जे टाकलेले त्यात मी तुम्हाला या सराव संचाबद्दलचा अभ्यास दाखवलेला आहे की मसावी कसा काढतात. मसावी काढण्याच्या आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक आहे अवयव पद्धत, फॅक्टरायझेशन मेथड, आणि दुसरी आहे डिव्हिजन मेथड, भागाकार पद्धत. दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत. तर आता बघा, मी मसावी काढायचं आहे, आपल्याला SCF काढायचं आहे. सराव संच 12 बघतोय आपण. त्याच्यात 10 गणित आहे पहिल्याच प्रश्नामध्ये. तर मी 5 आता घेतो, 5 नंतर घेतो आणि तुम्हाला होमवर्कला देतो. अवयव पद्धतीने मसावी कसा काढतात नीट बघा. आता 25 आणि 40चा मसावी काढायचा आहे. तर पूर्वी 25चे फॅक्टर पाडा एकदा आणि मग 40चे फॅक्टर पाडा. 25चे फॅक्टर सांगा. 5 5 25. फॅक्टर म्हणजे काय? 25 कुणाचा गुणाकार, ज्याचा स्पेशल तुम्ही सराव संच 11 शिकलेले. आणि मी पण आणखी 2 व्हिडिओ पासून तुम्हाला दाखवतोय फॅक्टर कसे पडतात. फॅक्टर म्हणजे काय? तर ती संख्या कोणत्या 2 अंकांचा गुणाकार आहे. आणि परत ह्या पण संख्या आणखी कुणाचा गुणाकार आहे का ते तुम्हाला शोधावं लागतं. जसं की आता 25चं 5 5 25 बनलं, पण याच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि आता 40चं करा, तर 8 5 40 पहिली स्टेप. परत तुम्ही 8चे पाडणार 4 गुणे 8, ही दुसरी स्टेप. पण 5ला पाडू शकत नाही म्हणून 5 जशाच 2 स्टेप झाल्या ऑलरेडी याच्या. आणि आता याची तिसरी पण स्टेप बनणार आहे, कारण हे 4चे पण फॅक्टर पडतात बघा. तर असे फॅक्टर शेवटपर्यंत पाडावे लागतात तुम्हाला. फोडत राहतात खालीपर्यंत, जे की सराव संच 11 मध्ये आपण खूप वेळा म्हणजे व्यवस्थित ते समजून घेतलेलंच आहे. ते तुम्ही शिका चांगलं, नाहीतर तुम्हाला हा धडा अजिबात जमणार नाही. आता ह्या 4चे अवयव पडतात 2 2 4. ही तिसरी स्टेप बनली याची 4ची, म्हणून हा 2 दशांश आणि हा 5 पण दशांश. असे फॅक्टर पाडावे लागतात तुम्हाला. आणि मग लिहायचं तुम्ही 25चे जे फॅक्टर ते किती आहे? 5 गुणिले 5, दोघांचा गुणाकार. 40चे जे फॅक्टर आहे ते किती आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5, तेवढ्या सगळ्यांचा गुणाकार. अगोदर छोटे अंक मग मोठे. तुम्ही ह्या 40ला 8 45 ने 4 10 40 जरी केलं असतं तरी हेच येणार. 20 ने 40 जरी केलं तरी हेच येणार. काही पण करा तुम्ही, उत्तर हेच येणार शेवटचं. समजतं? आणि मग असतात कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव. स्टेप तर तुमच्या लक्षातच असेल सगळ्यांच्या. सामायिक अवयव आणि शेवटची स्टेप आहे मग तुमची मसावी. मसावी SCF कसा काढता मसावी? या 4 स्टेप. पहिल्यांदा दोघांचे अवयव लिहा झाले, त्याच्यानंतर मग त्यांचे सामायिक अवयव लिहा आणि मग मसावी लिहा. सामायिक अवयव कशी लिहिणार तुम्ही? आता बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या होमवर्कमध्ये खूप घोळ केलाय. सामायिक अवयव चुकताय तुमचे. सामायिक अवयव कशी लिहायचे? हा 5 याच्याकडे आहे का? कुठे असलं तरी चालेल, त्याला अंडरलाईन करा. असं आहे दोघांकडे 5, तो 5 इथे. परत हा दुसरा 5 याच्याकडे आहे का? तो आता सुरा नाही, तो झालाय. आणखी एखादा 5 आहे का याच्याकडे? नाही, मग तो नाही येणार. आणि 2 याच्याकडे, पण याच्याकडे तर नाहीच आहे, म्हणून तुम्ही वरच्याचे खाली चेक करा, खालच्याचे वर चेक करायची गरज नाही. समजतंय का तुम्हाला? आणि मग मसावी म्हणजे एवढ्या सगळ्यांचा गुणाकार. एवढ्या सगळ्यांचा गुणाकार करताना हा एकटाच म्हणून तोच मसावी आपला. आय होप तुम्हाला कळेल. तर अशी मी 10 गणिते समजावून सांगतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. आज आपण एकच प्रश्न बघणार आहोत, उद्या दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न बघू. ओके, तर हे दुसरं गणित. 56चे फॅक्टर पडवा. सांगा 56 कुणाचा गुणाकार सांगा तुम्ही. 56 जर तुम्ही शोधलं तर तुमच्या लक्षात येईल बघा 8 साठी 56, राईट ना बाळांनो? परत 8चं जर तुम्ही शोधलं तर 4 गुणे 8, पण 7चं काहीच नाही, 7 दशांश तसे. परत ह्या 4चं जर शोधलं तर 2 गुणे 4, पण हे 2 दशांश तसे आणि हे 7 पण दशांश तसे. तर हे फॅक्टर आहे तुमचे 56चे. काय फॅक्टर 56चे सांगा? सगळ्यांना गुणिले लावा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7, राईट ना? जमतंय? आता याच्यानंतर 32चं पाठ सांगा. 32चे फॅक्टर सांगा. 32 सर 8 चौक 32. इट्स ओके, व्हेरी गुड. 8 चौक 32. आता परत 8चे सांगा.
4 गुणे 8 आणि या 4चे सांगा बेदुने 4. अशी पाडतच राहावं लागणार आहे तुम्हाला. ही दुसरी स्टेप बनते, याची तिसरी पण बनते. आता या 4चे काय बेदुने 4 आणि या 2चं नाही पडत म्हणून 2च, या 2चं नाही पडत म्हणून 2च, या 2चं नाही पडत म्हणून 2च. तर याचा अर्थ तुमचे 32चे जर फॅक्टर तुम्ही चेक केले तर 5 वेळा 2 आलेले. किती वेळा 2 आलेले 5. आणि आता पुढच्या 2 स्टेप तुमच्या फिक्स आहे. एक आहे सामायिक अवयव, कॉमन फॅक्टर आणि पुढची स्टेप आहे मसावी. मसावी काढायला शिकताय तुम्ही. काय काढायला शिकताय? मसावी. आणि मसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत. त्यातली ही पहिली पद्धत आहे अवयव पद्धत. पण ते नाव नाही घेत, ते डायरेक्ट म्हणतं मसावी काढा, तेव्हा हीच पद्धत वापरायची. आणि जेव्हा ते म्हणतील भागाकार पद्धतीने मसावी काढा तेव्हा मात्र दुसरी पद्धत वापरायची. फाइंड एचसीएफ युजिंग डिव्हिजन मेथड म्हटलं की दुसरी पद्धत जी मी तुम्हाला शिकवलेली आहे, जिचा की याच्यातला दुसरा प्रश्न आहे तो दाखवेलच मी तुम्हाला. पण हे तुम्ही बघा. सांगा सामायिक अवयव कोणते? आता कॉमन फॅक्टर कोणते? हा 2 याच्याकडे आहे का? आहे. तो इथे एकदाच लिहायचा. हा परत 2 याच्याकडे, तो याच्याकडे आहे का? आहे. तो पण लिहा. त्यासाठी तुम्हाला हे शुद्ध लिहावं लागेल चांगला. परत एक 2 आहे, परत एक 2 याच्याकडे, असे 3 2 आहे बघा. आणि हा 7 याच्याकडे आहे का? नाही. सारखं दोघांमध्ये काय काय सारखं जोड्या बनवा. या 2ची एक जोडी, या 2ची, या 2ची एक, या 2ची एक, या 2ची एक. त्या जोड्याच्या ऐवजी एक एक अंक इथे घ्यायचं. आणि मसावी म्हणजे तिघांचा गुणाकार. 2 गुणे 4 4 गुणे 8. इझी ना? जमेल तुम्हाला सगळ्यांना? ओके. आणखी मी गणित दाखवणारच आहे तुम्हाला. सगळे 10 गणित दाखवतो मी तुम्हाला आणि मग होमवर्क. आता बघा 40चे फॅक्टर बघा. पटापटा पाडतो थोडेसे. तुम्हाला माहिती आता 4 आहे 40 आणि मग 4चं काय? बेदुने 4 आणि 10चं काय? बेपंचे 10. झाले 40चे फॅक्टर. आता 60चे बघा. 60 कसं? 10 सक 60. परत 10चे काय? बेपंचे 10. 6चे काय? बेत्रिक 6. सर याच्या पुढे नाही जात ना, कारण हे कुणाचं गुणाकार नाहीच येतं. याच्या पुढे जाऊच शकत नाही. कधी एक स्टेप, कधी 2 स्टेप, कधी 3 स्टेप, असं तुम्हाला पुढे जावं लागतं. आणि आता 75. 75चे फॅक्टर पाडा. 25 3 75. राईट ना? पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपला 25 ला परत पडतं एकदम 5 5 25 आणि हा 3 मात्र जशाच्या तसं जमेल. आता सगळ्यांचे फॅक्टर लिहा बरं. 40चे फॅक्टर लिहा. 40चे 3 ला 2 आहे आणि एकदा किती आहे? 5. आणि 60चे फॅक्टर मध्ये 2 दा 2 आहे बघा. मागे पुढे असू द्या पण आपण क्रमाने लावा. 2 2 त्याच्यानंतर 3 घ्या आणि त्याच्यानंतर 5 घ्या. असं तुम्ही क्रमाने लावायचं. सर आम्ही जर उलट पुलट लिहिलं तर चालतं, काही फरक पडत नाही, पण क्रमाने लावा. 75चं सांगा. एकदा 3 आहे आणि 2 दा 5. आणि आता आहे तुमच्या 2 स्टेप. एक आहे सामायिक अवयव जिला तुम्ही म्हणतात कॉमन फॅक्टर आणि एक आहे मसावी. मसावी म्हणजे एचसीएफ. मसावी एचसीएफ. सांगा आता कॉमन फॅक्टर कळेल का तुम्हाला? आता 3 संख्या आहे तुमच्याकडे. 3 संख्या जेव्हा असतात तेव्हा तिघांमध्ये सारखा पाहिजे तोच फॅक्टर कॉमन असतो. आता चेक करू. 2 याच्याकडे आहे का? आहे. पण याच्याकडे आहे का? नाही. म्हणून तुम्ही 2 घेऊ शकत नाही. हे 2 तर बघायचीच गरज नाही, कारण 2 दोघांकडे, याच्याकडे नाहीये. पण 5 याच्याकडे आहे. याच्याकडे आहे का? आहे. याच्याकडे पण आहे का? आहे. म्हणून हा 5च तुमचा फक्त काय असणार? कॉमन फॅक्टर असणार. 3 याच्या दोघांकडे, पण याच्याकडे आहे का? जो सगळ्यांकडे राहील तो तुमचा कॉमन, तिघांकडे. आणि सर काहीच कॉमन नाही निघालं तर मग आपण इथे 1 घेत असतो. माहिती तुम्हाला? तर कॉमन फॅक्टर 5 आहे म्हणून मसावी पण किती? 5. इझी ना? आणखी पण गणित बघा तुम्ही. 2 गणित आहे माझ्याकडे आहे. 16चं बघा तुम्ही. 16चे फॅक्टर काढू आपण. 16 म्हणजे 4 चौक 16 आणि 4 चौक 16चं परत 4चं बेदुने 4 आणि हा परत 4चं बेदुने 4. राईट? तसं 27चं पाडा बरं. 27चे 9 त्रिक 27 आणि 9चे परत 3 त्रिक 9. जास्त घाईत होतंय का? तुम्हाला येतं ना, त्याच्यामुळे मी जास्त आता स्पीडनी घ्यावंच लागेल, कारण याचा ऑलरेडी सराव संच 11 झालाय आपला, ज्यात फक्त अवयवच पाडायला शिकत होतो आपण. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा. अवयव पाडता नाही आले तर हा धडा तुम्ही शिकूच शकत नाही. अवयव पाडता आले पाहिजे मेन. लक्षात येते? आता सांगा मला 16चे अवयव काय पडले? 4 ला 2 आणि 27चे अवयव काय पडले? 3 ला 3. आणि आता तुम्ही सामायिक अवयव शोधा. सामायिक अवयव कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर सांगा बरं. आता एक तरी सामायिक अवयव आहे का यांच्यामध्ये? काहीतरी सारखं दिसतंय का तुम्हाला?
नाही ना. मग अशा वेळी सामायिक अवयव एक घ्यायचा, म्हणजे एक म्हणायचा, आणि मग मसावी पण किती म्हणायचं? एकच. जर सामायिक अवयव काहीच नसेल तर लक्षात येते ना, सामायिक तरी कळतं ना, कॉमन फॅक्टर कळतंय ना सगळ्यांना. हा, आणखी एक गणित बघा, 5वं गणित बघा. आता 18चे फॅक्टर बघा. 18 म्हणजे साहित्रिक 18 बाळांको, आणि 6चे अवयव परत बेत्रिक 6 झाले. 3 दशाच्या तसा जमेल ना. अवयव जमतात तुम्हाला. 32 बघा, 32 जरा विचित्र अंक आहे बघा. आणि 32 मध्ये पहिल्यांदा 8 चौक 32 पडतात. अगोदर पण पाडले आपण एकदा 32च्या अवयव. 8चे 4 गुणे 8, आणि या 4चे 2 गुणे 4, परत या 4चे 2 गुणे 4, आणि हे 2 दशांश तसे, हे 2 दशांश तसे, हे 2 दशांश तसे. याचा अर्थ परत 48 राहिले आपल्याला. आणखी 48चे 8 7 48 मग ह्या 8चे परत 4 गुणे 8, या 6चे परत बेत्रिक 6 आणि परत ह्या 4चे 2 गुणे 4, आणि हा 2 दशांश तसा, हा 2 दशांश तसा, हा 3 दशांश तसा. अवयव ज्याला येणार त्याला हे गणित येणार. अवयव नाही आले तर तुम्हाला हे गणित जमणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर प्रॅक्टिस कशाची करणार असाल ना, तर अवयव काढण्याची प्रॅक्टिस करा. अवयव काढता आले की सगळे गणित तुम्हाला आलेच समजतील. ओके बाळांनो. आता बघा पुढची स्टेप, सामायिक अवयव आणि एचसीएफ, कॉमन फॅक्टर आणि मसावी. ओके. तर बघा आता कॉमन फॅक्टर नीट बघायला शिका. पहिला अंक बघायचा 2 सगळीकडे आहे का चेक करा. त्याला गोल केलं तरी चालेल तुम्ही. हा 2, हा 2, हा 2 आहे की नाही तिघांकडे पण, मग तो इथे द्या. राईट. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे? 3 आहे का बघा दोघांकडे? नाही. याच्याकडे आहे, याच्याकडे पण आहे, पण याच्याकडे नाही ना. हा 3 पण नाही. झालं, एकच कॉमन फॅक्टर निघाला 2, तोच तुमचा मसावी. लक्षात येते का तुम्हाला काय शिकतोय आपण? लक्षात येतंय का? अवयव पद्धतीने मसावी काढण्याचा हा प्रश्न आहे. आज आपण सराव संच 12ला स्टार्ट केले. सराव संच 12 मध्ये आपल्याला 2 प्रश्न करायचे. त्यातला हा पहिला प्रश्न आहे, मसावी काढा. आणि याच्यात 10 गणित आहे. किती गणित आहे? 10. तर मी 5 तुम्हाला दाखवले, आणखी 5 दाखवतो, आणि मग तुम्हाला मी होमवर्कला गणित देतो. ओके बाळांनो. ओके. तर पुढचे 3 प्रश्न आणखी बघा. 10 गणित दाखवणारे मी तुम्हाला. आता त्यातलं हे 6वं 105 आणि 154. आता तुम्हाला 105चे अवयव पाडायचे. बऱ्याच जणांना 105 कुणाच्या पाड्यात आहे हे कळेल, बऱ्याच जणांना कळणार नाही. मग मी तुम्हाला एक कसोटी दिली ती बघा. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्या शेवटी 5 असतो तो 5च्या पाड्यात येतोच, म्हणून तुमचा एक अवयव 5 आहेच फिक्स. मग दुसरा किती असतो? ह्या 105ला तुम्ही 5 ने भागा. असं भागा. 5 गुणे 10, खाली उरला 0, 5 1 5. याचा अर्थ 21 5 105, म्हणून दुसरा अवयव 21. असं कधी करायचं? जर तुम्हाला ती संख्या कुणाच्या पाड्यात येते का हेच कळत नसेल तेव्हा कसोटी वापरायची. कसोटी 2ची काय सांगते? शेवटी 0 2 4 6 8 असलं पाहिजे. 5ची काय सांगते? की शेवटी 0 आणि 5 पाहिजे. 3ची कसोटी काय सांगते? सगळ्यांची बेरीज 3च्या पाड्यावाली पाहिजे. ह्या तिन्ही कसोट्या वापरायलाच लागणार तुम्हाला मोठ्या मोठ्या संख्यांच्या वेळेस. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? म्हणून मी इथं 5ची कसोटी वापरली बघा. याची शेवटी 5 आहे ना, म्हणून मी एक अवयव 5 घेऊन टाकला फिक्स, आणि दुसरा अवयव याला भागून शोधला. तसं तुम्हाला शोधावा लागेल. ओके. आणि आता याच्या पुढे 5चा अवयव तोच, आणि 21चा अवयव 7 3 21 झालं. याचा अर्थ 105चं उत्तर आहे 3 5 आणि 7 क्रमाने लावायचे, छोटा मोठा मोठा. आता 154चं करू तसंच. आता 154 पण 2च्या कसोटीत बसतात. शेवटी 4 आहे म्हटल्यावर मग मी डायरेक्टली अंक 2 घेऊन टाकणार, आणि दुसरा अंक कसा घेणार? याला भागून 2 ने भागणार मी त्याला. 2 ने जर मी त्याला भागलं ना तर उत्तर येतं 77 बाळा. किती येतं? 77. आणि आता 2चे अवयव झाले, आता राहिले 77चे. 11 7 77 झालं. मग तुम्ही घ्या 154चे अवयव किती? 2 गुणिले 7 गुणिले 11. आता शोधा सामायिक अवयव, कॉमन फॅक्टर आणि एचसीएफ मसावी. हे तर एकदम इझी काम आहे. हे खालची स्टेप एकदम इझी बाळांनो. मेन अवयव पाडता आले पाहिजे. काय पाडता आले पाहिजे? अवयव. आता 3 नाही सारखा, 5 नाही, 7च सारखा आहे फक्त. तोच लिहा इथे, तोच इथे लिहा. इथे जर 2 अंक आले तर गुणाकार करावा लागतो. लक्षात येतच आहे ना. आता पुढचे ओके. 42चे अवयव पाडू. चला 42चा पाडा येतो सगळ्यांना. 7 सर्कल 42, 7 जशास तसे 32 7. ओके. तसं 45चा पण पाडा येतो सगळ्यांना.
9 5 45 आणि मग ह्या नावाचं उत्तर 3 3 9 आणि हा 5 जशाच्या तसा. त्याच्यानंतर 48 पण येतेच असतं 8 सगळं 48 बरोबर ना. मग ह्या 8चं परत 4 गुणे 8 आणि या 6चं बेत्रिक 6. आता ह्या 4चं परत 2 गुणे 4 आणि हा 2 जशाच तसा, हा 2 जशाच तसा, हा 3 जशाच तसा. हे झाले फॅक्टर. मग 42चे फॅक्टर सांगा बरं. तर 2 3 7 क्रमाक्रमाने सांगायचे. 2 3 7 आणि सगळ्या फॅक्टरमध्ये असं गुणिले लावायचं बाळा. 45चं सांगा. 2 दा 3 1 दा 5 आणि 48चं सांगा. तर 4 दा 2 आणि 1 दा 3 आणि मग सामायिक अवयव कॉमन फॅक्टर. काय येणार कॉमन फॅक्टर बघा आणि मग सांगा SCF मसावी. हा सांगा आता 2 याच्याकडे आहे का नाही. याच्याकडे असू द्या पण याच्याकडे नाही आहे ना. मग झालं 3 याच्याकडे आहे का हो. याच्याकडे पण आहे का आहे. याचा अर्थ 3 सारखा आहे. 7 आहे काय दोघांकडे नाही. फक्त 3च असतात की तो तिघांकडे आहे. म्हणून मसावी किती तुमचा 3. समजतंय का. गडबड होत नाही ना. लक्ष देते तुम्हाला. हा पुढचं बघा आता 57चे अवयव पाडा. 19 त्रिक 57 संपलं नामतच इथंच. 75चे अवयव पाडा. 25 त्रिक 75 आणि परत 25चे पाडा. 5 5 25 राईट ना. आणि 102चे पाडा. सर आम्हाला 102चा पाडा शोधता येत नाही. मग तुम्ही कसोटी वापरा. 2ची कसोटी आठवत असेल ना तुम्हाला. म्हणजे एक अंक फिक्स 2 घेऊन टाका आणि मग 102ला भागा तुम्ही 2 ने असं. 2 5 10 उरले 0 2 1 2 मग कळून जातं आपल्याला दुसरा अवयव 51 असं. आणि मग हा 2 जशा तसं ठेवा आणि 51 म्हणजे 17 त्रिक 51 करा. तुम्ही डायरेक्ट 102ला असं जरी केलं असतं 17 सक 102 आणि मग 17 जशाच तसा आणि 6 म्हणजे बेत्रिक 6 तरी पण तेच उत्तर आलं असतं. फक्त थोडं मागे पुढे होईल पण उत्तर सेम यायचं ना. म्हणून तुम्ही पाडा कोणताही शोधा नो डाऊट. पाडा नाही शोधता आला तर आपल्या कसोट्या वापरायच्या 2 5 आणि 3च्या. ओके मुलांनो. आता लिहा तुम्ही अवयव लिहा. 57चे 3 आणि 19. मग 75चे लिहा. 5 पहिल्यांदा 3 लिहा मग 5 5 आणि मग 102ची पहिल्यांदा 2 मग 3 आणि मग 17 आणि मग सामायिक अवयव कॉमन फॅक्टर सांगा कोणते आणि मग मसाला SCF सांगा कॉमन फॅक्टर कोणते बघा बरं. आता 3 इथं आहे इथं पण आहे आणि इथं पण आहे. सर तुम्ही 2 नंबरला आहे असू दे कुठेतरी असला पाहिजे म्हणून 3 द्या. 19 आहे का नाही संपलं. वरचेच चेक करायचे खाली आहे का फक्त बस. खाली परत वर चेक करत बसायचं नाही. इझी नाही एकदम. असे 8 प्रश्न मी घेतले आणि ती 2 तुम्हाला करून दाखवतो आणि मग मी तुम्हाला होमवर्कला काही प्रश्न देतो बाळांनी. आज मी एकच प्रश्न घेतोय. हा सराव संच 12 चाललाय आपला. प्रॅक्टिस सेट 12. ओके लक्ष द्या. शेवटची 2 गणितं दाखवतोय बाळांनो. मी तुम्हाला लक्षात येते ना. सराव संच 12 घेतोय आपण आज. त्याच्यात पहिला प्रश्न आपण घेतोय. त्याच्यात 10 गणित आहे. ते 10 गणितं मी तुम्हाला शिकवतोय. मसावी काढायची गणित आहे सगळे. मसावी काढा. तर मसावी काढण्याच्या 2 पद्धती. त्यातली पहिली सांगा आता 56 आणि 57चे अवयव सांगा. 56 म्हणजे काय 14 चौक 56 14 चौक 56 किंवा 28 गुणे 56 पण म्हणू शकता तुम्ही. 14 चौक 56 पहिली स्टेप आणि मग बेसाठी 14 आणि इकडे बे दुने 4. ओके याचा अर्थ 56चे अवयव आले तुमचे 3 दा 2 आणि 1 दा काय 7. ओके तसे 57 डायरेक्टच 19 त्रिक 57 याच्या पुढे तुम्ही जाऊ शकतच नाही. 3 गुणिले 19. ओके आता सांगा सामायिक अवयव कोणता आणि मग मसावी कोणता. सामायिक अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर आणि त्याच्यानंतर असतो HCF मसावी. ओके आता जर तुम्ही कॉमन फॅक्टर शोधायला लागले तर एक पण सारखं नाही. 2 आहे का नाही 2 आहे का नाही 2 नाही 7 नाही मग सारखं नाहीच आहे. म्हटल्यावर असं कॉमन फॅक्टर किती 1 आणि मसावी पण किती 1. लक्षात येतं. आता शेवटचं गणित बघा. यांनी खूपच चॅलेंजिंग दिलं जरा. मोठ्या अंकांचं गणित दिलं. आता मात्र कसोट्या वापराव्याच लागेल तुम्हाला. आता हे सगळे 7 दिसत आहेत म्हणून याचे अवयव पाडताना मी जरा एक लॉजिक लावून 7 घेऊनच टाकतो एक फॅक्टर. कारण 7 ने सगळ्यांना 5 जाणारच. कसा बघा 7 1 7
उरला 7, 7 1 7, परत उरला 7, 7 1 7, 111. याचा अर्थ एक अवयव 7 तर दुसरा अवयव 111. ओके. परत आता आपण काय करू, 7चे तर फॅक्टर पडणार नाही, पण 111ची पाडावी लागेल ना आपल्याला. परत 111 कुणाच्या पाड्यात येतात, तो पाडा शोधणं जरा अवघडच आहे. पण मला 3ची कसोटी काय सांगते, या तिन्ही अंकांची बेरीज जर 3 येणार किंवा 3च्या पाड्यावाली येणार तर ही संख्या 3च्या पाड्यात येते. ते मला 3ची कसोटी शिकवते. म्हणून मी एक अवयव 3 घेणार आणि दुसरा 111ला 3 ने भागणार आहे. असं 3 त्रिक 9, खाली उरले 2, 1 3 7 21 म्हणजे 37. म्हणून हा 3 तर हा 37 झालं. एवढंच फक्त त्याचं. 7चा फॅक्टर पडला नाही, 111चा 3 आणि 37 पडला. याचा अर्थ 37 777च्या अवयव म्हणजे संख्या. आता 315. 315 पण खूप मोठी संख्या आहे. पाडा आपल्याला शोधताच येणार नाही, पण आपल्याला कळतं ना याच्या शेवटी 5 आहे. याचा अर्थ याचा एक अवयव 5 फिक्स आहे आणि दुसरा अवयव 5 ने याला भागून जो भागाकार येतो का तो, जर 5 ने याला भागलं तुम्ही तर 63 येईल बाळांनो. आणि आता मग 5चं काही पाडायचंच नाही आणि 63ची पाडत चला. 7 9 63. परत ह्या 5चं काहीच नाही, ह्या 7चं काहीच नाही आणि ह्या 9ची पाडा 3 त्रिक 9. असं भरपूर फुटाणा घ्यावा लागतो काही गणितांमध्ये. पण मोठे मोठे गणित नाही आले तरी इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण छोटे छोटे गणित तरी तुम्हाला आलेच पाहिजे. आणि शेवटचं आहे 588. हा तर खूपच मोठा अंक आहे, पण मला माहिती आहे हा 2च्या कसोटीवर आहे, कारण याच्या शेवटी 8 आहे. म्हणून मी एक अवयव 2 घेणार आणि दुसरा भागणार. 2 2 4, 2 9 18, 2 4 8 म्हणजे 294. परत मी याचा पण एक अवयव 2च घेणार, कारण कसोटी 2ची नाही ते, आणि मग भागणार. 2 2 2 4 8 2 147. आता मात्र ह्या 2चा 2च, ह्या 2चा 2च आणि हे 147 मला माहिती 7च्या पाड्यात येतात, कारण 7 ने भाग जातो दोघांना पण. म्हणून तिकडे 21 होतं. 7 ने 14 7 21 असं शोधावं लागतं बाळांनी. थोडं डिफिकल्ट आहे, आय नो दॅट, पण करावंच लागेल तुम्हाला. हा 2, हा 2, हा 7 आणि हा परत 7 ते 21. मोठ्या अवयव 588 जरा समजून घ्या तुम्ही. लक्षात घ्या कसं झालंय ते. चांगलं लक्षात घ्या. मागून वेगळी 777चं उत्तर आहे बघा 3 7 आणि 37. त्याच्यानंतर 315चं उत्तर आहे बघा 3 2दा 1दा 7 आणि 1दा 5. 5 अगोदर घ्या 2 7 आणि मग 588चं उत्तर आहे बघा 2दा 2 1दा 3 2दा 7. आता तुम्हाला सामायिक अवयव शोधायचे. सामायिक अवयव आणि मग शोधायचं आहे मसाला. इंग्लिशवाल्यांनी आता नावं तुम्ही तुमची लिहून घ्या. एकदम इझी बघा, जास्त काही अवघड नाहीये. सामायिक अवयव चेक करा. 3 इथं आहे, इथं आहे का? आहे. इथं पण आहे का? आहे. घेऊन टाका तुम्ही. चला. दुसरा 7 आहे. 7 इथं आहे, इथं आहे का? आहे. इथं आहे का? आहे. चला तो पण घेऊन टाका. तिसरा अवयव 37 इथं आहे, पण यांच्याकडे आहे का? नाही. संपलं एवढंच. आणि म्हणून मसावी किती? 3 7 21. इझी ना? जमेल तुम्हाला? करत मी बाळांनो. जर तुम्हाला हे सगळे गणित कळालेले असतील तर तुम्ही आता हा होमवर्क करून दाखवा. त्या होमवर्क मध्ये मी मुद्दाम तुम्हाला पहिले 5 गणितामध्ये 2-2च संख्या दिल्या आहेत आणि 2 मध्ये तुम्हाला 3-3 संख्या दिल्या आहेत. हे जर गणित तुम्हाला करता आले ना बाळांनो तर समजून घ्या तुम्हाला मसावी येतोय. आणि मसावी जर तुम्हाला आला ना तर हा धडा तुमच्या डोक्यात आलाच समजून घ्या. लक्षात येते तुम्हाला. छान प्रॅक्टिस करा, गणित सोडवा, होमवर्क पूर्ण करा, रजिस्टर पूर्ण करा आणि झालेला होमवर्क मस्त फोटो काढून मला दाखवा. पण होमवर्क फोटो काढून दाखवत असताना फक्त मी होमवर्कला दिलेल्या गणितांचेच फोटो काढत जा. हे बाकीचे शिकवलेले नका काढत जाऊ. नाही तर एवढ्या मोठ्या गणितात मला कळत पण नाही की मग तुमचं होमवर्क कोणतं आहे. होमवर्क नाव टाकायचं आणि एवढेच गणित सॉल्व्ह करायचे म्हणजे दाखवायचे मला. लक्षात येईल. तर पहिला 11 गणित 30 आणि 45, 12 गणित 50 आणि 75, 13 गणित 60 आणि 80, 14 नंबर 110 and 75, 15 48 and 80, 16 30 40 50, 17 45 60 90. ओके. सगळे गणित करा आणि दाखवा.